हॅलो नमस्कार, मी रोहिणी. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर इथे आज आपण 36 साईज कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग बघणार आहोत. त्यासाठी इथे मी डबल फोल्ड केलेला कार्डशीट पेपर घेतलेला आहे, ज्याची बंद बाजू ही माझ्या साईडला आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, कोणत्याही ब्लाऊजचं कटिंग करताना बंद बाजू ही नेहमी आपल्या साईडला ठेवायची. इथे बघा मी ब्लाऊजची उंची टाकत आहे. हे आपण ब्लाऊजचे मागच्या भागाची कटिंग करत आहोत. तर ब्लाऊजची पूर्ण उंची 13 इंच आहे. त्यात 1 इंच मिक्स करून 14 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडला 14-14 इंचावरती मार्किंग करून सरळ रेष मारून घ्यायची. हे बघा इथे मी मारली आहे तशी. आता आपण टाकूया शोल्डर. तर 36 साईजसाठी शोल्डर आहे 5.5 इंच. इथे 5.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि मुंडा टाकायचा आहे 6.5 किंवा 6.25 इंच. जर जास्त तब्येत असेल तर 6.5 इंच, आणि जर थोडीशी कमी असेल तर 6.25 इंच चालू शकतो. तर इथे मी 6.25 इंचावरती मार्किंग करून सरळ रेष मारून घेतलेले आहे. आता इथे आपण छातीचा चौथा भाग, 36चा चौथा भाग 9.5 इंच. इथे मी 9.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून ही पूर्ण घडी झालेली आहे 11 इंचाची. तिथून आपण मुंड्याकडे सरळ रेष मारून खाली कमरेकडे सुद्धा सरळ रेष मारून घ्यायची. इथे सरळ रेष मारली काय आणि माप टाकलं काय सेमच इथे बघा दाखवते. कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच मागच्या भागाचा टक्स प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे ते तेवढंच होत आहे. आता आपण इथे गळा रुंदी टाकलेली आहे 2.5 इंच आणि मागचा गळा आहे 8.5 इंचाचा. त्यात अर्धा इंच मिक्स करून 9 इंचावरती इथे मार्किंग करून घेणार आहोत. अर्धा इंच कशासाठी, तर ज्यावेळेस आपण शोल्डर जोडतो त्यास ते अर्धा इंच जातं, त्यासाठी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. इथे बघा आपण खालच्या साईडला गळा रुंदी आपण 3 इंच ठेवलेले आहे आणि हा बॉक्स आपण आखून घेत आहोत. इथे बघा तुम्ही जर नवीन शिकणारे असताल तर इथे रेषा मारण्यासाठी तुम्ही पट्टीचा वापर करू शकता. इथे बघा आता मागच्या गळ्याचा मी आकार दिलेला आहे, अगदी गोलाकार. तुम्ही इथे फ्रेंच कर्वचा देखील वापर करू शकता गळ्याचा आकार देण्यासाठी. आता मुंड्याचा आकार मागच्या भागासाठी 1.5 इंचावरती. आता बघा इथे आपण मुंड्याचा आकार देऊन घेत आहोत. व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे. इथे पण आपण फ्रेंच कर्वचा वापर करू शकतो. हे बघा झालं. मागच्या भागाचा टक्स आपण इथे टाकत आहोत. तर तो टक्स आहे 4.5 इंचावरती टाकलेला आहे आणि त्याची उंची 4 इंच आणि टक्सची रुंदी अर्धा इंच घ्यायची आहे. इथे बघा अर्धा इंचावरती मार्किंग करून लाईन मारून घेत आहे, बघू शकता. आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग करणार आहे. त्यासाठी आपण इथे 1 इंच एक्स्ट्राचं वाढवून घेणार आहोत. म्हणजे मागच्या भागात 1 इंच वाढवून घ्यायचं आणि पुढच्या भागामध्ये 2 इंच. म्हणजे इथे ब्लाऊजची पूर्ण उंची 13 इंच, तर त्यात 1 इंच मिक्स करून 15 इंचावरती टेप ठेवून मी सरळ रेष मारून घेतलेली आहे. हे फक्त पुढच्या भागासाठी. आणि मागच्या भागासाठी 1 इंच, म्हणजे 13 + 1 इंच 14 इंच, आणि पुढच्या भागासाठी 13 + 2 इंच म्हणजे 15 इंच. आता हे मार्किंग करून आपण कटिंग करून घेत आहोत. आपण कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण मागच्या गळ्याचं कटिंग करणार आहोत. हे बघा इथे व्यवस्थित मागच्या गळ्याचं कटिंग करून
घ्यायचं आहे. करून झालेलं आहे. आता आपण हे 1 इंच वाढीव माप ते मागच्या भागात आपल्याला लागत नाही, त्यामुळं ते सुद्धा आपण इथे कट करणार आहोत. आता हा झाला मागचा भाग आणि हा आहे पुढचा भाग. आता आपण पुढच्या भागावरती मार्किंग करून घेणार आहोत. आपण गळा रुंदी 2.5 इंच घेतली होती, तर 2.5 इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेत आहोत. आता पुढच्या भागाचा गळा, तर पुढचा गळा आहे 6 इंच, त्यात अर्धा इंच मिक्स करून 6.5 इंचावरती मार्किंग करून आपण इथे सरळ रेष मारून घेणार आहोत. इथे बघा आपण चौकोन आखून घेऊयात आणि पुढच्या भागाचा गळा आखून गोलाकार आखून घेऊयात. हे बघा अगदी व्यवस्थित. इथे देखील आपण फ्रेंच कर्वचा वापर करू शकतो. आणि पुढच्या भागाचा मुंडा अर्धा इंच आतमध्ये, इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून आपण मुंड्याचा आकार देऊन घेत आहोत. हे बघा अगदी व्यवस्थित मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. आता आपण क्रॉसपट्टीचं माप टाकूया. तर हुकालुक्काच्या साईडला 3.5 इंचावरती आणि कमरेकडच्या साईडला 3 इंचावरती मार्किंग करून आपण इथे बघा मध्ये सुद्धा 3 इंचावरती मार्किंग करून इथे आपण सरळ रेष मारून घ्यायची आहे. हे बघा आणि जिथे 4 इंच घेतलेलं आहे तिथे व्यवस्थित कर्व देऊन घ्यायचा आहे. बघा मी दाखवते. व्यवस्थित हळू आपण कर्व काढून घेणार आहोत. हे बघा व्यवस्थित आपण कर्व काढून घेतलेला आहे. आता आपण कटोरीचं माप टाकूया. या 36 साईजसाठी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मुंड्याच्या साईडून 2.5 इंच आतमध्ये, हे बघा इथे 2.5 इंचावरती मार्किंग आपण करून घेत आहोत. आणि आता हे मार्किंग आपण व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. बघा ते आहे 2.5 इंच. आता हे आपण कटोरीचा आकार आपण इथे देऊन आता गळ्याच्या साईडने ते 2.5 इंचचं मार्किंग केलं आहे ते जोडून घ्यायचं. व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा. हे बघा झाला आपला कटोरीचा भागाचा आकार देऊन. आता हे आपण कट करून घेऊयात. इथे सगळ्यात आधी आपण क्रॉसपट्टी कट करून घेणार आहोत. हे बघा इथे आपण क्रॉसपट्टी कटिंग करत आहोत. क्रॉसपट्टी कट करून झाले की गळ्याचा आकार कट करून घ्यायचा. त्यानंतर मुंड्याचा आकार आणि कटोरी. सगळं व्यवस्थित कट करून झालेलं आहे. आता आपण इथे कटोरी कशी वाढवायची ते बघूयात. त्यासाठी इथे मी पेपर घेतलेला आहे, त्यावर ही कटोरी मांडून ती कटोरी आखून घ्यायची आहे. इथे बघा ही कटोरी आपण ह्या पेपरवरती आखून घेत आहोत. आपली कटोरी आखून पूर्ण झालेली आहे. आता ही कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगते.
इथून बघा, इथून ह्या साईडला 1 इंचावरती बघा, 1 इंचावरती मार्किंग करून ह्या साईडला 1 इंचावरती आणि त्याच्याच अपोजिट साईडला इकडे 1 इंचावरती असं 1 इंचावरती मार्किंग करून ही 1-1 इंच वाढवलेली आहे. आता ही हे आहे 6 इंचा, जेव्हा इथे थोडंसं वाढलेलं आहे ते 6 इंचावरती मार्किंग करून ह्या कटोरीचा आकार व्यवस्थित देऊन घेते मी बघा. इथे 6 इंचावरती. आता इथून व्यवस्थित 1 इंचावरती परत एकदा पुन्हा एकदा मार्किंग करून घेत आहे. आता ही कटोरी आहे 6 इंचाची, तर 6 इंचाचा आपण मध्य घेणार आहोत 3 इंच. तर 3 इंचावरती जिथं मार्किंग केलं आहे तिथून खाली आपण 1.5 इंच वाढवणार आहोत. तिथून आपण बघा 1.5 इंचावरती रेष मारून घेतलेली आहे. आता हे वाढवलेले भाग एकमेकांना जोडून घ्यायचे. तुम्ही पट्टीचा देखील वापर करू शकता. इथे बघा, इथून तिरकी रेष आणि या साईडून सुद्धा तिरकी रेष मारून घ्यायची आहे. इथे वरती हुकाच्या साईडने सुद्धा तिरकी रेष मारून घ्यायची आहे. झालं. आता इथे गळ्याच्या साईडला आपण थोडंसं 1/2 इंच वाढवून घेणार आहोत. हे बघा, इथे 1/2 इंचावरती मार्किंग करून तो आता खाली जे आपण 1 इंच वाढवलं आहे त्याला आणून ते जॉईन करायचं आहे. इथे बघा, तिथे व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे. इथे बघा, मधल्या टक्सची उंची आपण 3 इंच घेणार आहोत. तर 3 इंचावरती मार्किंग करून त्याची रुंदी 1 इंच, दोन्ही साईडला इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच, अशी 1-1 इंचावरती त्याची रुंदी घेऊन मार्किंग करून घेणार आहोत. हे बघा, एवढी सोपी पद्धत आहे कटोरीची. ही झाली आपली वाढीव कटोरी. ही आता आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत. ही बघा, आपली कटोरी कट करून झालेली आहे. तर हे आहे आपले कटोरी ब्लाऊजचं कटिंग, जे की मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप ते तुम्हाला समजलं असेल. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.